काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। श्रीगोंद्याचे शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम भुजबळ यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर समाजात जीवाभावाची माणसं जमा केली। त्यामुळे सीताराम भुजबळ यांच्या रूपानं शिक्षण क्षेत्रातील सचिन तेंडुलकर सेवानिवृत्त होतोय, असे गौरवोद्गार न्यूज 18 लोकमतचे चीफ एडिटर विलास बडे यांनी सोनवाडी येथे बोलताना काढले। सीताराम भुजबळ यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात विलास बडे हे प्रमुख पाहुणे होते, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर होते। सीताराम भुजबळ यांच्या सेवानिवृत्तीचं औचित्य साधून अग्निपंख फाउंडेशननं चिरजगाव बोडखा येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी सोनल शिंदे हिला शिक्षणासाठी 27,500 रुपयांची मदत केली आहे, तर विलास बडे, संजय कळमकर आणि सीताराम भुजबळ यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द केली गेली। यावेळी स्वप्नील भुजबळ यांनी आपल्या वडिलांना फॉर्च्युनर गाडीची भेट दिली। खरं तर आज माझे वडील तालुका शिक्षण विस्तार अधिकारी सीतारामजी भुजबळ साहेब यांचा सेवापूर्ती समारंभ आपण पवार पॅलेस सोनवडी येथे आयोजित केला होता आणि कार्यक्रमाला उदंड असा प्रतिसाद मिळाला। तर ते त्यांनी केलेल्या कामाची एक पावतीच म्हणता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे आपले प्रमुख पाहुणे विलासजी बडे साहेब यांचा माझ्याशी व्यवसायाच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी संपर्क आला। बडे साहेबांचं घर बनवण्याचं भाग्य मला लाभलं आणि ह्याच ऋणानुबंधातून बरेच सारेही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। एवढं बिझी शेड्यूल असताना ते उपस्थित राहिले आणि खरं तर त्यांना ऐकण्यासाठी आलेला एवढा सगळा जनसमुदाय आणि त्यांचं झालेलं ते एकदम दिमागदार भाषण, त्याच्यामुळे कार्यक्रमाची खूपच शोभा वाढली। तर सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज भुजबळ सरांच्या सेवापूर्तीचा हा सगळा सोहळा होता आणि अतिशय वृद्ध असा हा सोहळा म्हणावा लागेल, कारण एक शिक्षण ते विस्तार अधिकारी त्यांनी जो सगळा प्रवास केला आहे त्या प्रवासाच्याबद्दल आज इथं ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल सगळ्यांनी प्रेम व्यक्त केलं आणि जो गोतावळा त्यांनी या सगळ्या सेवेच्या काळामध्ये उभा केलेला आहे, तर खरोखर डोळे दिपून टाकणारा हा सगळा सोहळा होता। आणि त्यांनी एक पिढ्या घडवत असताना आपल्या मुलांनासुद्धा त्यांनी घडवण्याचं काम केलं आणि आपल्या मुलाला स्वातंत्र्य देणं, त्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि मग मुलांनी वडिलांना आज अशा प्रकारे एक सॅल्यूट देणं, मला वाटतं की खूप एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। अनेक जणांसाठी ही प्रेरणादायी आहे आणि आजच्या सोहळ्यामध्ये मला येता आलं त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। आज आमच्या सर्वांचे मित्र शिक्षण विस्तार अधिकारी सीतारामजी भुजबळ हे सेवानिवृत्त होत आहेत। सेवापूर्तीचा फार मोठा कार्यक्रम त्यांचा झालेला आहे आणि एकंदर त्यांचा स्वभाव, वागणं, काम करण्याची शैली यामुळे प्रचंड लोक समाजातील आणि शिक्षण क्षेत्रातील आज या ठिकाणी उपस्थित होते। आगळा वेगळा कार्यक्रम हा आहे। त्यांचा मुलगा स्वप्नील यानं त्यांना आज फॉर्च्युनर गाडी या ठिकाणी भेट म्हणून दिलेली आहे सेवापूर्तीच्या निमित्तानं। आणि एक आगळं वेगळं उदाहरण आहे मला वाटतं राज्यात, ज्या काळामध्ये बाहेर अस्वस्थता आहे आणि मुलं वडिलांनी दिलेली गाडी विकून मौज मजा करतायत, त्या काळामध्ये ही एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या वडिलांच्या सेवापूर्तीनंतर त्यांचं आयुष्य अतिशय आनंदाचं जावं यासाठी मुलानं केलेले हे प्रयत्न आहे। विलासजी बडे IBN लोकमतचे पत्रकार या ठिकाणी आलेले होते, ते सुद्धा शेतकरी संदर्भात या ठिकाणी बोलले। एकंदरीत फक्त सेवापूर्ती नसून समाजामध्ये जी घुसळण आहे, जे वैचारिक मंथन आहे हे या ठिकाणी घडलेलं आहे। म्हणून हा सेवापूर्तीचा कार्यक्रम हा आगळा वेगळा आहे आणि सीतारामजी जसं पूर्ण आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये जगले तसंच ते पुढं त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी देवाचरणी प्रार्थना आहे। माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त IBN लोकमतचे आदरणीय बडे सर या ठिकाणी आले आणि त्यांनी मला छान अशा शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचं भुजबळ परिवाराच्या वतीनं असं आभार व्यक्त करतो। तसेच प्रसिद्ध कथाकार, हास्यसम्राट आदरणीय संजय कळमकर सर हेही माझ्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले। त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं आणि भुजबळ परिवारावर अतिशय प्रेम व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच बबनदादा पाचपुते साहेब असतील, राजेंद्र नागवडे असतील, शिक्षक परिवारातील सर्व आमचे मित्रगण असतील, या सर्वांनी या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिल्या
त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच माझा मुलगा स्वप्नील भुजबळ प्रसिद्ध आर्किटेक्ट इंजिनियर यानं माझ्या रिटायरमेंटनिमित्त मला प्रसिद्ध अशी लोकप्रिय अशी गाडी फॉर्च्युनर गाडी भेट दिली. त्याबद्दल मी स्वप्नीलचं आणि त्याची पत्नी माझ्या सुनबाई पूजा मॅडम यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि मला शुभेच्छा दिल्या. त्या माझ्या भावी जीवनासाठी मला नक्कीच प्रेरणादायी ठरते आणि माझं भावी जीवन आत्ताच्या या जीवनापेक्षाही आणखीन सुखकर समाधानकारक जाईल याची मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद. मी आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि या माझ्या सर्व कामामध्ये मला जे अपडेट ठेवण्याचं काम केलं ते माझी धर्मपत्नी मंदाकिनी भुजबळ ही सदैव माझ्या पाठीची खंबीरपणे उभी राहिली. त्याचेही मला आज या ठिकाणी आभार व्यक्त करायचे. तसेच माझ्या सहकारी असतील या सर्वांनी माझ्यावर खूप असं प्रेम व्यक्त केलं. मित्रपरिवाराने प्रेम व्यक्त केलं, नातेवाईक परिवाराने प्रेम व्यक्त केलं. या सर्वांचंच मी आजच्या या शुभदिनी माझ्या सेवापूर्तीच्या दिनी हार्दिक असे आभार मानतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अविनाश निंभोरे यांनी केलं. याप्रसंगी माजी आमदार बबनराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, दीपक भोसले, सत्यजित मच्छिंद्र, निळकंठ बोरुडे, अलका वाजे, आबासाहेब जगताप, उत्तरेश्वर मोहोळकर, बबनराव गाडेकर यांची भाषणं झाली. तर मनीषा कटके, राजेंद्र गदादे, कैलास पाचपुते, पोपटराव खेतमाळीस, राजू गोरे, NT शेलार, दिलीप काटे, टिळक भोस यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संजय खराडे आणि रवी पवार यांनी केलं. तर सर्वांचे आभार स्वप्नील भुजबळ यांनी मानले. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. आता सेवानिवृत्तीच्या परिवाराच्या वतीने देतो आणि यानंतर मी आमंत्रित करतोय शब्दगंध साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.